पाहिला ओमकार पाटीलची जबरदस्त खेळी, त्यानं मात्र संघनायक आणि संघनायकाला साजेसा खेळ केला आणि तदनंतर मात्र या मॅचमध्ये तुम्ही पाहताय बंट्या 11 ओळे संघानं टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं पेंदर गावचा एक अतिशय दर्जेदार खेळाडू विश्वास पाटील उर्फ बाबू या नावानं संबोधणारा खेळाडू, तर एका बाजूने पाहताय प्रेमनाथील मुरबी संघाचा आक्रमक आणि विस्फोटक असा फलंदाज विकी पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये। बॉलिंग मार्कमध्ये तुम्ही पाहताय अजून एक अष्टपैलू गुणवान खेळाडू विजय बालाजी। गेम इज ऑन, सामन्यास सुरुवात झाली, पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार। तुम्ही पाहता आमच्या पॅव्हलियन एंड कडून मात्र हा खेळाडू बॉलिंग मॅपमध्ये सज्ज झालाय। फर्स्ट बॉल राईट अप ओव्हर द विकेट, विश्वाससाठी खोला टाकलेला बॉल, खूप चांगल्या पद्धतीने अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, परंतु तुम्ही पाहताय वाईड लाईनच्या बाहेर बॉल पिचिंग झाला। त्यानंतर मात्र पंचांनी पहिल्याच बॉलला स्क्वेअर घोषित केलाय। मेन अंपायर तुम्ही पाहता या ठिकाणी संतोषजी चौधरी, स्पर्लेख पंच हेमंतजी कोळी या मॅचचे ऑफिशियल अंपायर तुम्ही पाहताय। खूप चांगले त्यांचे देखील कार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये। पुन्हा एकदा बॉल तयार, ओव्हर द विकेट, पुढे टाकलेला बॉल फक्त दिशा दिली आहे आणि यावेळेस मात्र मिडॉनला क्लिअर केलंय। बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन सीमा रेषा पार, 4 धाब्यासाठी हा खडखडीत चौकार। स्वराज्याची राजधानी रायगड आणि या रायगडच्या नगरीमध्ये रंगणारी ही खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीगची तुम्ही पाहता भव्य दिवस संकल्पना, भव्य दिवस स्पर्धा। खूप चांगली मॅच, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। यावेळेस तुम्ही पाहता बॅकफुटला गेले होते आणि त्यानंतर मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक अँगल क्रिएट केला आणि तुम्ही पाहता ब्लॉकरमध्ये टाकलेला हा बॉल, खूप चांगलं कमबॅक या ठिकाणी विजय बालाजीच्या माध्यमातून। व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि त्या अनुभवाला मात्र पूर्णपणे तो अनुभव पूर्णपणे लावत असताना या मॅचमध्ये विजय बालाजी हा गोलंदाज। ओव्हर द विकेट, यावेळेस देखील तुम्ही पाहताय खूप दूरवरून बॉलला पिक करायचं होतं, थोडीशी लेंथ कमी केली, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फेकला, थोडासा वळण घेणं हा चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू, थोडासा दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विश्वास पाटील या फलंदाजावरती विजय बालाजीच्या माध्यमातून। खूप चांगली रणनीती, संघ नायक तुम्ही पाहता सूरज पाटील, अतिशय चांगलं यंगस्टर, कमी वेळामध्ये स्वतःला सिद्ध केलं आणि आज मात्र रायगड प्रीमियर लीगच्या मोठ्या स्पर्धेमध्ये संघनायक म्हणून त्याच्यावरती एक मोठी जबाबदारी। यावेळेस देखील तुम्ही पाहताय लॉफ केला बॉलला ऑन साइड मध्ये, इथे मात्र बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन सीमा रेषा पार, 4 धाब्यासाठी हा चौकार। दोन मोठे फटके आपण पाहिले या ओव्हरमध्ये, 2 चौकार बाबूच्या बॅटमधून आले आणि एक अवांतर धावा, अशा एकूण 9 धावा आतापर्यंत स्कोर कार्डमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। पहिला षटक पॉवर प्लेचं आणि या षटकामध्ये देखील खूप चांगली फटकेबाजी विश्वासच्या माध्यमातून। विजय बालाजीचा हा पुढचा बॉल, खूप चांगली लेंथ आणि तुम्ही पाहता परफेक्ट यॉर्कर फेकला आणि त्यानंतर मात्र अजून एक निर्धाव चेंडू, खूप चांगली गोलंदाजी। या स्पर्धेतला हा खऱ्या अर्थानं 200वा निर्धाव चेंडू। आज तिसरा दिवस लीग स्पर्धेचा आणि आमचे उत्कृष्ट गुणलेखक रायगडमध्ये ज्यांना आम्ही खऱ्या अर्थानं गुणलेखक प्रमुख ही आम्ही उपाधी दिली आहे आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं या ठिकाणी गुणलेखन। 200वा हा डॉट बॉल फेकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून। ओव्हर द विकेट, विजय तयार, पुन्हा एकदा तुम्ही पाहताय आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचाचा इशारा तो इट्स अ वाईट बॉल, अजून एक एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल। अवांतर रन या ठिकाणी मिळालेलं, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या सार्थक 11 कोपर टीमला धावसंख्येत थोडीशी वाढ झाली, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, ती म्हणजे बिनबाद 10 धावा। मागच्या मॅचमध्ये देखील एक मोठी भागीदारी तुम्ही पाहिली कुणाल आणि ओमकारच्या माध्यमातून। इथे फटका फसलाय, यावेळेस मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेल खाली मिथुन दापोलकरनं हा झेल पकडलाय आणि इथून मात्र पहिला धक्का बसतोय, तो म्हणजे सार्थक 11 कोपर टीमला। विश्वास पाटील back to the pavilion. आयोजन आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड। यस, थँक्यू। मगाशीच ओमकार पाटीलनं देखील म्हटलं इम्पॉसिबलला पॉसिबल केलं आणि एवढं मोठं आयोजन मात्र या ठिकाणी भरवलंय।
मी खास करून मंगेशी वाकडीकर यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचं मी आभार व्यक्त करेन. एक चांगली संकल्पना आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेली मेहनत त्यांना मी खऱ्या अर्थानं सॅल्यूट करीन. एक खूप मोठं आयोजन तुम्ही आज या शिरडोन नगरीमध्ये पाहताय. गेले कित्येक महिने या स्पर्धेची आम्ही चर्चा पाहिली, अनेक मोठे बदल देखील केले. या स्पर्धेला यशस्वी पार पाडण्यासाठी मात्र भरपूर त्यांनी मेहनत केली आणि त्यानंतर मात्र एक चांगलं आयोजन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. रायगड जिल्ह्यातील आपण पाहतोय अनेक तालुक्यातील, अनेक ग्रामीण भागातील, अनेक शहरातील तळागाळातील खेळाडूंना मात्र या ठिकाणी एक चांगली संधी, चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं आहे. आमचे आयोजक मंगेश वाकडीकर आणि अचानक मित्रमंडळ शिरडोन यांचं मी खऱ्या अर्थाने इथे आभार व्यक्त करीन. आपण पाहतो पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि जो ब्रेक थ्रू हवा होता बंटा 11 ओवळे टीमला, तो ब्रेक थ्रू देखील मिळवून दिला गोलंदाज विजय बालाजीनं. 10 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसला आणि तदनंतर मात्र सार्थक 11 कोपर टीमचे संघ नायक या ठिकाणी जीवित मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल. तिसऱ्या क्रमांकावरती आजचा दिवस जर पाहिला तर खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला भारतीय संघाचा संघनायक विराट कोहली यांचा देखील वाढदिवस आणि तुम्ही पाहताय ते देखील तिसऱ्या क्रमांकावरती खेळताना आपण नेहमी पाहिलं. विराट कोहली या फलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला एक दर्जेदार खेळाडू, एक चांगला उत्तम संघनायक आणि इथे आपण पाहतो तिसऱ्या क्रमांकावरती स्वतः जीवित मात्र देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मोठी जबाबदारी घेऊन मात्र एक मोठी इनिंग बिल्डअप करावी लागेल जीवित मात्रे आणि विकी पाटील या दोन्ही फलंदाजांना. अजूनही नॉस्ट्राकिंगमध्ये आहे. यावेळेस पहिलाच बॉल इनसाइड आऊट, कव्हर आणि पॉइंटच्या मधून बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमारेषा पार. 4 धावेसाठी हा चौकार. हो, तर तुम्ही पाहताय पहिल्याच बॉलवरती जीबीच्या बॅटमधून हा मोठा फटका आला. गोलंदाजी करतोय खऱ्या अर्थानं अजनमी स्पोर्ट्स ओळे संघाचा एक उत्कृष्ट बॉलर यावेळेस रोहन मुंगाजी. व्हेरिएशन ज्या गोलंदाजाकडे आहे असा हा गुणवान गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस देखील तुम्ही पाहताय खूप चांगला बॉल डिलिव्हर केलाय आणि तदनंतर मात्र हा अजून एक निर्धाव चेंडू. विकी पाटील जो सलामीला आला होता अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे, कारण मागच्या षटकातील तब्बल 6 चेंडू आपण पाहिला विश्वासने फेस केला आणि त्यानंतर मात्र पुढच्या षटकामध्ये तो अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. एक अतिशय आक्रमक असा फलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा रोहन तयार, समोर जीवित. यावेळेस मात्र इनसाइड आउट, लॉंग ऑफला क्लिअर करायचं होतं आणि त्या ठिकाणी मात्र संघनायकानं जेल पकडलाय. सूरजच्या हातामध्ये हा जेल विसावला आणि एक मोठा धक्का बसतोय तो म्हणजे सार्थक 11 कोपर संघाला जीवित मात्र. बॅक टू द पॅव्हिलियन. त्या ठिकाणी सूरज पाटीलला हा झेल पकडलाय. अप्रतिम कमबॅक या मॅचमध्ये मात्र बंटा 11 ओळे संघाच्या माध्यमातून 2 गडी बाद झाले. आपण पाहतो या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती लागली आहे ती म्हणजे 14. तदनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय ओमकार पाटील. लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा, तेव्हा खेळाडू कुठल्या गावातला आहे, कुठल्या तालुक्यातला आहे हे मात्र आमच्यापर्यंत पोहोचवायचं, कारण बऱ्याच प्रेक्षकांना या गोष्टी देखील त्यांना अपेक्षा आहे. काल देखील असे मेसेज आले. त्यामुळे मी विनंती करतोय खेळाडूंच्या नावापुढे तुम्ही त्याचा गाव आणि तालुका या दोन्ही गोष्टीचा जरूर उल्लेख करा. ओमकार पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. अलिबाग तालुक्यातला हा खेळाडू या ठिकाणी ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये चालला. या स्पर्धेमध्ये आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं 3 अर्धशतकं, ज्यामध्ये पहिला अर्धशतक केला होता योगेश पेनकर आणि त्यानंतर करण मडबी आणि शेवटच्या मॅचमध्ये मात्र रमेश पवार आऊनं देखील एक अर्धशतक झलकावलं आणि पहिल्या दिवशी देखील एक आपण अर्धशतक पाहिलं होतं. तो खेळाडू होता विश्वजित म्हात्रे, मॅन फ्रॉम दापोली. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील तुम्ही पाहताय फक्त दिशा दिले, हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल चालला आणि त्यानंतर मात्र आल्या पावली माघारी परतावं लागेल ते म्हणजे ओमकार पाटील या फलंदाजाला. हो एक
मंगेश दादाचं आयोजन हे अलग, लाखात एक मंगेश दादाचं आयोजन हे अलग. आता आवाज घुमणार हाय रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार हाय रायगड प्रीमियर लीग. तो खऱ्या अर्थानं सशस्त्र क्रांतीचे पहिले जनक आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 177व्या जयंतीनिमित्त अचानक मित्रमंडळ व शिरडोन व समस्त शिरडोन ग्रामस्थ यांच्या माध्यमातून ही मोठी स्पर्धा, परंतु या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे ते आमचे खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि अध्यक्ष आदरणीय मंगेशजी वाकडीकर. त्यांच्या समवेत तुम्ही पाहताय या ठिकाणी खऱ्या अर्थानं तेजस्वी म्हात्रे असतील, विशाल जितेकर असतील, त्यानंतर प्रशांतजी खानावकर आणि सर, त्यानंतर महत्त्वाचं योगदान ज्यांचं आम्हाला मिळालं ते खऱ्या अर्थानं रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय राकेशभाई गायकवाड. आणि त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी अनेक असे ज्या यांचं खूप मोठं योगदान या संपूर्ण स्पर्धेला लाभलं, त्या सर्वांचं मी इथे स्वागत करतोय. प्रचंड मेहनत आणि त्यानंतर मात्र एक यशस्वी स्पर्धा तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा धक्का बसला, धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 14. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय माज खालिब. माज खालिब हा टेम्पाले खऱ्या अर्थानं काल वीर मराठा जोहे संघामध्ये म्हणजे माझ्या संघामध्ये एक मसूद गजगे नावाचा खेळाडू केला, त्यानं देखील भरपूर इम्प्रेस केला. आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी तुम्ही पाहता अजून एक टेम्पाले गावचा खेळाडू माज खातीब हा खेळाडू तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ग्लव्स परिधान केले, परंतु एका बाजूनं जो अजूनपर्यंत शांत होता नॉन स्ट्रायकिंग एंडला तो विकी पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आला आहे. प्रेमनाथ 11 मुरबी संघाची ही रन मशीन स्ट्रायकिंग एंडला आली आहे. बॉलिंग मागवती पुन्हा एकदा रोहन मिंगाजी. राऊंड विकेट, हलक्या हातानं फक्त सन्मान दिला आणि स्ट्राईक रोटेट केली आहे. खूप महत्त्वाचं होतं आहे, कारण तुम्ही जेव्हा तुमच्या बॅटमधून बॉल परफेक्ट मिडल होता आणि तुम्ही सिंगल घेता तेव्हा तुमचा थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढला होता. तो कॉन्फिडन्स लेवल मात्र या फटक्याने वाढवून दिला विकी पाटीलला. स्ट्राईक रोटेट केली आहे. एका धाब्याने संघ पुढे चालला. तर सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल, कारण 3 धक्के बसलेत. निलेश स्पोर्ट्स खऱ्यात सार्थक केली, पण कोपर संघाला जो निलेश दादांचा संघ आहे त्या संघाला 3 धक्के बसले. त्यामुळे पार्टनरशिप खूप महत्त्वाची आहे. भागीदारीला इथून महत्त्व दिलं जाईल, कारण 6 ओव्हरची मॅच आहे. तुम्हाला शेवटपर्यंत ही खऱ्या तर मॅच पुढे घेऊन जावी लागेल आणि त्यानंतर मात्र मोठे फटके देखील खेळावे लागतील. कारण पहिल्या मॅचमध्ये 62 धाबांचा यशस्वी पाठलाग अगदी सहजरित्या पूर्ण केला ओमकार पाटीलच्या संघानं. 1 साइडेड मॅच आपण पाहिली. त्यानंतर या मॅचमध्ये एक मोठी धावसंख्या उभारायची आहे. माज खादीब स्ट्रायकिंग एंडला खोलात टाकलेला बॉल होता. रोहनचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये झाली रोहनच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिला फक्त 5 धाबा खर्च केला रोहन आणि 2 गडी बाद करण्यामध्ये रोहनला यश आलंय. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय सार्थक 11 कोपर टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली, ती म्हणजे 3 गडी बाद 15 धाबा. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. RPL सीझन 2 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तर आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय, ज्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 15 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकामध्ये बॅटिंग करत असताना सार्थक 11 कोपर टीमच्या माध्यमातून. तिसरं षटक पुन्हा एकदा या ठिकाणी विजय बालाजी बॉलिंग मार्गमध्ये सज्ज होतोय. आम्ही पाहिला खऱ्या अर्थानं RPLचा जो स्टेज आणि त्यानंतर पोंजाचेतील एक प्रॅक्टिस मॅच ज्यामध्ये विजय बालाजीची अनुपस्थिती आपण पाहिली. मिथुन दापोलकर देखील त्या टीममध्ये नव्हता. त्यानंतर सत्यम म्हात्रे हा देखील नव्हता, पण तो खूप चांगला परफॉर्मन्स त्या मैदानात या टीमनं केला होता आणि आज संपूर्ण संघ या मैदानामध्ये दाखल झाला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विजय तयार. ओव्हर द विकेट, फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. यष्टीरक्षकाला देखील बीट केला आणि बॉल सरळ चालला तुम्ही पाहताय डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं. आणि इथे मात्र अजून एक सिंगल बाईच्या स्वरूपात मिळेल. यस, ही आव्हान रन मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या सार्थक 11 कोपर टीमला. बंटी पेंडारी जे खऱ्या अर्थानं यष्ट्यांच्या मागे आहे, एक अतिशय चांगला व्यावसायिक क्रिकेटर खोपोली संघाचा. थर्डमॅनला तुम्ही पाहताय महेश आगलावे
कोलवाडी संघाचा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने संघ बॅलन्स केला, पण तो एका बाजूने तेवढा ताकदवर संघ तुम्ही पाहताय तो म्हणजे सार्थक इलेव्हन कोपर संघ. दमदार खेळ गतवर्षी देखील या टीमनं केला आणि यावर्षी देखील मोठ्या आत्मविश्वासाने हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा लोवर फुल टॉस बॉल होता. लाईन पाहिली जाईल आणि पंचांच्या माध्यमातून लाईन ओळखली गेली आणि त्यानंतर मात्र अजून एक अवंत रन ॲड होईल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावफलकावरती. एका धाब्याने संघ पुढे चाललाय. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या लागली धावफलकावरती 3 गडी बाद 17 धाबा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. हळूहळू मात्र प्रेक्षक देखील या मैदानाकडे वळले आहेत. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. यावेळेस देखील खोदून काढला बॉलला आणि बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रतीक मोकल मॅन फ्रॉम साई संघाचा हा एक दर्जेदार तुम्ही पाहता एक यंगस्टर, त्याच्याकडून मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अजून एक सिंगल ॲड होईल. तर मी पुन्हा एकदा एक विशेष सूचना देईल. मागच्या सामन्यामधला विजेता संघ ओमकार पाटील, आपण आपली पुढच्या सामन्याची प्लेइंग इलेव्हन लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायचे आणि त्यानंतर इको सोलंकी आपल्याला देखील विनंती आहे आपली प्लेइंग इलेव्हन लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. परंतु इथे मोठा धक्का विकी पाटील कडून भरपूर अपेक्षा होती खऱ्या तर या टीमला आणि तो मात्र इथे बाद झालाय. अजून एक मोठा धक्का बसतोय तो म्हणजे सार्थक इलेव्हन कोपर संघाला. तर मी पुन्हा एकदा दोन्ही संघांना विनंती करेन. मागच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ नायक बघा फंटॅसी लीग ॲपला मात्र आपली प्लेइंग इलेव्हन लिस्ट ॲड करायची आहे. प्लीज आपण दोन्ही संघ नायकाने आपल्या पुढच्या सामन्याची प्लेइंग इलेव्हन लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. ही सूचना मात्र तुम्हाला आम्ही पुन्हा एकदा करू. तर विकी पाटील सारखा एक आक्रमक फलंदाज बाद झाला आणि थोडंसं चिंतेचं वातावरण या ठिकाणी सार्थक इलेव्हन कोपर टीमच्या खेळामध्ये निर्माण झालं. बघा एक खूप चांगली गोलंदाजी विजयनं देखील केली. गतवर्षी अंश इलेव्हन खेरणे म्हणजे प्रशांत खानावकर यांच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू खेळला आणि तो संघ सुपर 6 मध्ये पोहोचला होता. अतिशय गरजेच्या वेळी मात्र खऱ्या अर्थानं एक उपयुक्त खेळी साकारली होती विजय बालाजीनं गतवर्षीच्या सीझनमध्ये आणि यावर्षी देखील इथे संधी मिळाली बंटा इलेव्हन ओले टीममध्ये आणि इथे देखील चांगली गोलंदाजी विजय बालाजीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय संदेश गोंधळी खऱ्या अर्थानं बामण डोंगरी संघाचा हा खेळाडू. माच खातीपला क्लीन बोल्ड केलाय. कौतुक करावं तेवढं कमी विजय बालाजीचं. अजून एक धक्का सार्थक इलेव्हन कोपर टीमला. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मैदानामध्ये विजय बालाजी. क्लीन बोल्ड झाला त्रिफलाचित या ठिकाणी केलं. माज खातीपला भरपूर अपेक्षा या खेळाडूकडून होत्या परंतु एका बाजूनं मात्र खूप चांगली गोलंदाजी भेदक मारा विजय बालाजीच्या माध्यमातून. अजून एक गडी बाद या ठिकाणी मात्र जर तुम्ही पाहिलं तर खऱ्या तर 5वा धक्का बसलाय. धावसंख्या पण पाहिली धावफलकावरती आहे ती म्हणजे 18. पार्टनरशिप भरपूर महत्वाची आहे. प्लेइंग इलेव्हन लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. खूप चांगल्या पद्धतीनं इथे गोलंदाजी मैदानामध्ये चालली. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा खेळाडू आला. मी इकू सोलंकेला देखील विनंती करतो आपली पुढच्या सामन्याची प्लेइंग इलेव्हन लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. फंटॅसी लीगला मात्र ॲपला मात्र ही लिस्ट आम्हाला त्या ठिकाणी ॲड करायची आहे तर प्लीज आपण कोऑपरेट करा लगेचच. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आला विजय बालाजी. हा गोलंदाज भन्नाट गोलंदाजी मैदानामध्ये चालली आहे. काल आपण पाहिला इम्प्रेस केलं विश्वजित ठाकूरनं. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि आज मात्र विजय बालाजी हा देखील इम्प्रेस करतोय. लोवर फुल टॉस बॉल इथे मात्र ऑनसाइडमध्ये फटका खेळून काढलाय. सिंगल आली आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असताना मात्र सेन्सिबल क्रिकेट एका धाब्याने संघ पुढे चाललाय. 5 गडी बाद 19 ही धावसंख्या आपण पाहिजे धावफलकावरती. संदेश ठाकूर हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. संदेश ठाकूर तुम्ही पाहताय केगाव उरण केगाव संघाचा हा खेळाडू आणि एका बाजूने मात्र तुम्ही आता संदेश गोंधळी जो जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी टीमचा एक चांगला दर्जा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गोलंदाजी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट
खूप चांगलं क्रिकेट तुम्ही बघा, विकेटची परजड, त्यानंतर मात्र पार्टनरशिप खूप महत्त्वाची आणि त्यानंतर मात्र खूप चांगले ग्राउंड शॉट क्या फलंदाच्या माध्यमातून येताना आपण पाहिले. अजून एक सिंगल ॲड होईल ती म्हणजे सार्थक स्पोर्ट्स कोपर टीमच्या खेम्यामध्ये आणि इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 5 गडी बाद 20 धाबा. ड्रिंक्स ब्रेक देखील झाला. त्यानंतर आपण पुढच्या 3 षटकामध्ये तुम्ही पाहता जवळजवळ अर्धा संघ इथे गारज झालाय. अजूनही 5 गडी त्यांच्या खेम्यामध्ये आहेत. कितपत धाबांचं आव्हान उभं करेल याचा धावता विवरण ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. आमच्या सोबत आज जोडले जातील आमचे मित्र समालोचक निलेश नाईक सर. थँक्यू सो मच. येस DJ. दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. खेळाडू एक नंबर. हे चौकार षटकार मारी ती छान क्रिकेटच्या मैदानावर. हेलो, स्वागत अभिनंदन आप सभी दर्शकों का अचानक मित्रमंडल शिरढोन के इस क्रांति भूमि पर आज के पूल सी के मुकाबले आप देख रहे हैं. आज के दिन का ये दूसरा मुकाबला बंटिया 11 ओवले बनाम सार्थक स्पोर्ट्स कोपर के बीच. पहले टॉस जीतकर क्षेत्ररक्षण करने का स्वाभाविक निर्णय लिया है बंटिया 11 ओवले के टीम ने और उनका जो निर्णय है उनके गेंदबाजों ने बखूबी निभाया है. 3 ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ और पारी के 3 ओवर के समाप्ति के बाद 5 विकेटों पर मात्र 20 रन बने हैं. पारी की चौथी ओवर लेकर छत्रपति शिवाजी महाराज इनकी तरफ से गेंदबाजी की बागडोर संभालते हुए गेंदबाजी मार्ग पर रोहन मुंगाजी दाहिने हाथ से राउंड विकेट. इस बार ड्राइव किया था, बहुत ही सुंदर ड्राइव, कलात्मक शॉट जरूर था. फील्डर गेंद के नीचे जरूर था, आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी, रीच किया था. फुटवर्क बहुत ही बढ़िया था, प्लेसमेंट भी उतनी बढ़िया, लेकिन गैप को नहीं ढूंढ पाए. लेकिन दोहरा रन जरूर पूरा किया. सिंगल डबल्स भी आपको लेने होंगे क्योंकि सिंगल रन्स इज अ लाइक इक्विबलेटर, ऐसा कहा जाता है. मुंबई की लाइफ लाइन सिंगल लोकल और क्रिकेट की लाइफ लाइन सिंगल और डबल्स 2 रन. धीमी गति की गेंद, गति परिवर्तन कर रहे हैं, आउटसाइड ऑफ स्टंप गेंदों को कर रहे हैं. ड्राइव करने का प्रयास किया था, ऊपरी किनारा लगा, गेंद शॉर्ट गली से ट्रैवल होती हुई दायरे के बाहर. 1 ही रन. सिंगल डबल्स कर रहे हैं. स्कोर अब 23 पर जाता हुआ. चौथी ओवर है. अब यहाँ से बाजों को खोलने का मौका जरूर होगा. मध्यक्रम के बल्लेबाजों के ऊपर यहाँ पर जिम्मेदारी है संदेश गोंदड़ी और संदेश ठाकुर, दोनों ही संदेश है. उनको एक संदेशा लेकर जाना होगा अपनी टीम के लिए, एक मजबूत स्थिति में उनको लाना होगा. 10 साढ़े 10 बज चुके हैं और यहाँ से अगर 65-60 का भी टोटल बनाती है टीम पहले बल्लेबाजी करती हुई सार्थक स्पोर्ट्स कोपर, तो उनकी टीम अच्छी टोटल की ओर जाएगी. अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट, सामने संदेश. फिर से गति परिवर्तन जल्दी भापा था, ऑफ साइड पर अच्छा स्ट्रोक, गति परिवर्तन को भापा, लेकिन उतनी ही बढ़िया फील्डिंग यहाँ पर डीप एक्स्ट्रा कवर पर शानदार, जो कि ऊंचा कैच था उसे लपकने में कामयाबी भी. अच्छी गेंदबाजी, तुलनात्मक बढ़िया फील्डिंग यहाँ पर और एक और विकेट गिरता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम सार्थक स्पोर्ट्स कोपर टीम का. भव्य आयोजन असं नियोजन केलंय अचानक मित्र मंडळानं. भव्य आयोजन असं नियोजन केलंय अचानक मित्र.
पारी बिल्कुल चरमरासी गई है। बल्लेबाज मानो पतझड़ के पत्तों की तरह अपनी विकेट के खो रहे हैं। गेंदों को पढ़ तो जरूर रहे, टाइमिंग भी बहुत बढ़िया है, लेकिन प्लेसमेंट में कहीं ना कहीं गलती कर रहे हैं और उसी वजह से वो फील्डर को ढूंढ रहे हैं। छठा विकेट यहाँ पर गिरता हुआ संदेश ठाकुर के रूप में उन्होंने मात्र 1 ही रन बनाए और स्कोर धीरे धीरे यहाँ पर नीचतम स्कोर पर जाता हुआ। मैं नीलेश नाइक, मेरे साथ रोशन पाटिल, स्टैटिस्टिशियन अरुण कड़ा और स्कोरर उमेश भोईर के साथ सभी दर्शकों का हार्दिक अभिवादन कर रहे हैं। आदरणीय मंगेश दादा वाकड़ीकर, इन्होंने इस भव्य दिव्य लीग का आयोजन किया है। संघर्ष और संघर्ष की साधना आज चौथे दिन हमें नजर आ रही है। अब 8वें नंबर पर बल्लेबाज आते हुए वैष्णव भोईर नॉन स्ट्राइक एंड पर, जो कि नावा गांव से बिलोंग करते हैं। स्ट्राइकर एंड पर संदेश गोंधड़ी, उनके ऊपर जिम्मेदारी है, पारी को संभालनी होगी। चौथी ओवर, गति परिवर्तन ही कर रहे हैं, 2 उंगलियों का अंतर, लेकिन है ये जादू मंत्र। ऐसे हमारे आदरणीय गुरु हरीश पंड्या जरूर कहते हैं कि 2 उंगलियों का ही अंतर, लेकिन जादू मंत्र करते हैं गेंदबाजी करने वाले गेंदबाज रोहन मुंगा जी, जो कि अपनी निजी दूसरी ओवर फेंक रहे हैं। पहले ओवर में मात्र 5 ही रन खर्च किए थे, 2 सफलता उनके हाथ में लगी थी। धीमी गति की गेंद गुडलैंड स्पॉट पर टिप्पा खाया, थोड़ी सी नीची रही, अनएक्सपेक्टेड जो कि उछाल और जो कि थोड़ी सी धीमी नीची रही गेंद। विकेट कीपिंग काफी बढ़िया कर रहे हैं स्वयं कप्तान बंटी पेंडारी, जो कि खालापुर से बिलोंग करते हैं। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, टिप्पे पर गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्रोक्स लगाना ही होगा, स्ट्रोक्स लगाया, वो भी गैप में, पैरेलल ये गेंद जाती हुई। सौरव गांगुली दादा स्टाइल गेंद को भेज दिया सीधी एक्स्ट्रा कवर बाउंड्री रेखा के बाहर। शानदार आरपीएल सिक्सर। वीर वासुदेव बळवंत फडक्यांचा सुवर्णाक्षराचा इतिहास शिरधन गावाचा क्रीडा प्रेमींची आलोट गर्दी सजलाय कातवीर मैदान क्रीडा प्रेमींची आलोट गर्दी सजलाय कातवीर मैदान। धन्यवाद डीजे मास्टर। 6 विकेट के नुकसान पर 29 रन बने हैं। चौथी ओवर यहां पर समाप्त होती हुई। आदरणीय गुरुवर्य टीके माली सर यहाँ पर आ चुके हैं। उनसे विशेष विनती होगी कि आप कॉम बॉक्स में आए। आप जिस तरह से लोगों का स्वागत करते हैं, लेदर क्रिकेट में आपने मुझे मौका दिया था, वहाँ पर मैंने देखा कि कितने सहजता से आप लोगों का स्वागत करते हैं। उसकी जो कला है वो बहुत ही बेशकीमती है। टीके माली सर से विशेष अनुरोध रहेगा कि आप आइए, आपके पदस्पर्शों से ये कॉम बॉक्स यहाँ पर आप पुनीत कीजिए। 4 ओवर का खेल समाप्त। 3 ही ओवर देखे सर उमेश जी की चरमरासी गई थी पारी। बल्लेबाज कुछ खासा नहीं कर रहे थे, लेकिन टाइमिंग बहुत बढ़िया थी। पिछले जो 2 विकेट्स हमने देखे उसमें भी टाइमिंग बहुत बढ़िया थी, लेकिन प्लेसमेंट कहीं ना कहीं गलती कर दी। लेकिन आखिरी गेंद पर शानदार छक्का जड़ा बल्लेबाजी करने वाले संदेश गोंधली ने, जो कि अपनी नीचे 10 रनों पर खेल रहे हैं। स्कोर 29 रन 6 विकेट के नुकसान पर। पहले ओवर्स विजय बालाजी, जिन्होंने 10 रन खर्च किए, मात्र 1 सफलता उसके हाथ लगी। दूसरी ओवर की रोहन मुंगा जी ने सफल ओवर उनकी हुई, 5 रन देकर 2 सफलताएं उनके हाथ लगी। चौथी ओवर विजय बालाजी, जो कि काफ़ी फेमस है, उन्होंने भी 5 रन दिए, 2 विकेट उनके हाथ में लगे। और अब पारी की 5वीं ओवर लेकर मिथुन दापोलकर। फील्डिंग खुलती हुई दायरे के अंदर, एक शॉट थर्ड मैन, शॉट गली, बैकवर्ड पॉइंट पर कोई खिलाड़ी नहीं, पॉइंट पर एक खिलाड़ी, 2 खिलाड़ी ऑफ साइड पर। बाएं हाथ से राउंड विकेट स्वागत किया है शानदार तरीके से टीके माली सर का। शानदार आरपीएल चौका लगता हुआ संतोष चौधरी सर को एक्सरसाइज करने का मौका मिला और डीजे मास्टर को भी अब एक शानदार गाने को बजाने का मौका। शानदार 4 रन। फिर सपूत थे वो इस वैष्णव भोईर के बल्ले से निकलता हुआ ये शानदार आरपीएल चौका। कुल मिलाकर इस पूरे प्रतियोगिता में 8,50,000 की इनामी राशि है और 1.5 लाख की मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक है। तो लाख मोल की ये स्पर्धा है। फील्डिंग में परिवर्तन, ये देखिए दायरे के अंदर 4 खिलाड़ी, एक लेग स्लिप पर जो खिलाड़ी था वो अब फर्स्ट स्लिप में आया है। शॉट थर्ड मैन, शॉट गली, पॉइंट, कवर पॉइंट, लॉन्ग ऑफ, 5 खिलाड़ी ऑफ साइड पर और 4 खिलाड़ी ऑन साइड पर, सीमा रेखा पर। अच्छी गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप, जिसे क्रिकेट में अनिश्चितताओं का गलियारा कहा जाता है। गेंदों को फेर कर बाहर की तरफ निकालने में कामयाबी पाई है गेंदबाज मिथुन दापोलकर ने। दूसरी गेंद यहां पर बिंदी होती हुई, एक डीप स्क्वायर लेग,
डीप मिड विकेट वाइडिश लॉन्ग ऑन पर ऐसे 4 खिलाड़ी ऑन साइड पर बाउंड्रीज को रोकने के लिए स्ट्राइक रेंज पर। वैष्णव भोईर इस बार आधे अधूरे मन से शॉट को खेलने का प्रयास किया था, टाइमिंग सही नहीं, फुटवर्क नहीं सही। जिस तरह से शिरडोन में जब ट्रैफिक लगती है तब फुटवर्क जो ट्रैफिक में जो कार से उसे आगे पीछे चलाना बहुत ही मुश्किल रहता है, वैसे फुटवर्क आपके पैर चलने बहुत ही जरूरी, क्रीज की गहराई का इस्तेमाल करना यहां पर लाजमी होगा। बिंदी गेंद, अच्छी वापसी की, बॉलर ब्रैक ड्राइव, संतोष चौधरी ने अपने आप को बचाया, लॉन्ग ऑन पर बढ़िया फील्ड, एक से ज्यादा कुछ नहीं, सिंगल से घट भर रहे हैं, एक रन बहुमूल्य है। लेकिन यहां से अगर हम देखें तो 55 रन तक अगर जा सकती है टीम पहले बल्लेबाजी करती हुई सार्थक स्पोर्ट्स को पर, जिनके ओनर है नीलेश दादा पाटिल, तो उनके कप्तान भी खुश रहेंगे। जीवित मात्रे जो कि तीसरे नंबर पर आए थे, खासा कुछ करिश्माई बल्लेबाजी उनके हाथ से नहीं निकली, लेकिन मध्य क्रम के बल्लेबाज जो कि अभी वैष्णव भोईर और संदेश है, उनके ऊपर जिम्मेदारी है, उनको आज चमकने का मौका है। हीरा तभी चमकता है जब वो दबाव में होता है, दबाव में आपको बिखरना नहीं, निखरना है। इस बार ड्राइव करने का प्रयास, अंदरूनी किनारा जरूर लगा, गेंद दायरे के अंदर ही होती हुई सिंगल मिला और सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया। सिंगल डबल से ले जा रहे हैं, एक हाथ बड़ा स्ट्रोक्स जो कि पिछले ओवर की आखिरी गेंद पर हमने देखा, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर पैरेलल सिक्सर बहुत ही कम देखने को मिलता है। स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 35 रन, लॉस ऑफ 6 विकेट, 6 विकेट गिरे हैं, 35 रन। अगली गेंद, अच्छा स्ट्रोक, बढ़िया बाजू को खोलते हुए, बाजू को खोला, दागा तोफ का गोला, शानदार छक्का, मिड विकेट सीमा रेखा के बाहर, ये लगता हुआ रायगढ़ प्रीमियर लीग सिक्सर। डीजे ने पहले टॉस जीतकर क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया। प्रारंभिक 3 ओवर्स का अगर हम खेल देखें तो कमाल की गेंदबाजी हुई। उन टीम के ओनर है रुपेश दादा गायकवाड़ और राकेश दादा गायकवाड़, खुश रहते हैं क्योंकि 3 ओवर्स में कमाल का खेल दिखा। सार्थक 11 को ऊपर के बल्लेबाजों द्वारा थोड़ी सी हाहाकारी, आखिरी गेंद पर यह शानदार स्ट्रोक के बाद स्कोर अब आगे बढ़ता हुआ 41 रन, 41 धावा, 41 रन लगे हैं, 41 रन लगे हैं। आखिरी का एक स्लॉग ओवर काफी महत्वपूर्ण रहता है किसी भी मैच में। ऐसा कहा जाता है अगर 100 मीटर की स्प्रिंटर दौड़ते हो तो 10 मीटर का जो आखिरी का अंतर रहता है उसमें अगर उसेन बोल्ट ज्यादा तेज दौड़ते हैं तभी वो गोल्ड मेडल हासिल करते हैं। और वैसे ही तेज दौड़ लगानी होगी बल्लेबाजी करने वाली टीम सार्थक स्पोर्ट्स कोपर को। पारी की आखिरी ओवर लेकर किस गेंदबाज का इस्तेमाल करेंगे? सत्यम म्हात्रे, फुंडे के ये खिलाड़ी हैं। कप्तानी काफ़ी बेहतरीन अब तक तो कर चुके हैं, लेकिन क्रिकेट में बदलाव होता ही रहता है। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और संसार है जो क्षण क्षण बदलता रहता है। छत्रपति शिवाजी महाराज इनकी तरफ से गेंदबाजी और स्ट्राइकर एंड पर संदेश गोंधड़ी, बामन डोंगरी की सपूत। लेफ्ट आर्म राउंड विकेट, इस बार दिशाहीन गेंद और अंपायर बाध्य होना पड़ा अंपायर को ये वाइड करार देने में। दोनों ही हमारे अंपायर हेमंत जी कोली, माहुल और संतोष चौधरी, मैन फ्रॉम शिरडोन, काफी स्टाइलिश अंपायर। स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 42 रन ऑन बोर्ड। बाहरी किनारा, लेंथ गेंद थी, बैट के फेस को खोलने का प्रयास जरूर किया था लेकिन फुटवर्क नहीं था, क्रीज के गहराई में गए, आउटसाइड ऑफ स्टंप गेंद थी, 6-7वें स्टंप से गेंद को क्लियर करना चाहते थे। बाहरी किनारा और गेंद जाती हुई थर्ड मैन पर और एक आसान सा सिंगल मिलता हुआ। कई खिलाड़ी ऐसे हैं जिनको इस लीग में 14 टॉप 14 में भी जिनका चयन होता है उनके गांव में उनके बैनर लगते हैं। रोहा में लगभग 27 बैनर लगे हैं। रायगढ़ प्रीमियर लीग के 27 खिलाड़ी रोहा तहसील के खेल रहे हैं इस लीग पर और उसीलिए संकेत शेठ देशमुख और तुषार दादा शिंदे ने हार्दिक अभिवादन भी किया था मंगेश दादा वाकड़ेकर का। स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 43। अब स्ट्रोक को कन्वर्ट करना होगा। स्ट्रोक को कन्वर्ट करने का प्रयास जरूर किया था लेकिन बार बार गति परिवर्तन कर रहे हैं। सिंगल
पर ही कंसंट्रेट कर रहे हैं और यहाँ पर दूसरे की मांग, लेकिन रनआउट के रूप में एक और विकेट गिरता हुआ सार्थक स्पोर्ट्स कोपर टीम का रनआउट के तौर पर यहाँ पर आउट होते हुए बल्लेबाज, लेकिन एक रन खाते में 44 रन 7 विकेट के नुकसान पर। मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग, आता आवाज आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है। स्कोर 44। नए बल्लेबाज अब इनैट नंबर 9, ऐसा बहुत ही कम देखने को मिलता है रोशन सर की लिमिटेड ओवर में 9वें क्रमांक के बल्लेबाज को खेलने का मौका मिलता है। निहाल नाइक आए हैं इनैट नंबर 9। स्कोर 44 रन 44। आड़े बल्ले से जगह से खेला, स्टैंड एंड डिलीवर, सरखेल दरिया सारंग कानोजी आंग्रे स्टैंड को मान वंदना देता हुआ यही शानदार रायगढ़ प्रीमियर लीग सिक्सर। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग। इस शानदार 6 रन के साथ स्कोर अब 50 के पार पहुंच चुका है। 50 रन स्कोर बोर्ड पर लगे हैं। तालियों की गूंज यहां पर होती हुई सार्थक स्पोर्ट्स कोपर की, क्योंकि जिस तरह से शुरुआत की थी उसके अनुपात मध्यक्रम के बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की और उसमें एक शानदार अपनी पारी खेल रहे, अपने जीवन काल की अहम पारी खेल रहे 18 रनों की वैष्णव भोईर। हा निलेश, या दरम्यान पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होतंय। मी विनंती करतो ओळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय संजय शेठ गायकवाड, आमचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांचे बंधू, त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। आदरणीय संजय शेठ गायकवाड। ओव्हर टू निलेश। निलेश सर, आपण पाहतो ज्या कॉन्फिडन्सनं स्ट्राईक रोटेट केली आणि त्या फलंदाजाला बाद केलं तर वैष्णवनी त्या कॉन्फिडन्सला खरंच दाद द्यावी लागेल। खूप चांगली फटकेबाजी मैदानात झाली वैष्णवच्या माध्यमातून। आत्मविश्वास ही सफलता की पूंजी है और जमा पूंजी यहां पर खाते में लगातार 2 शानदार सिक्सर, एक लॉन्ग ऑन पर और डीप एक्स्ट्रा कवर के बिल्कुल फील्डर के सर के ऊपर से फील्डर बने दर्शक, दर्शक बने फील्डर। शानदार 6 रन और इस शानदार 6 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 56 रन। 56 इंच की छाती, चौड़ी छाती वैष्णव भोईर की। प्रत्येक मराठा वाकडीकर यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। और जैसे मैंने कहा था कि मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है उमेश जी, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है, लेकिन कोशिशें पुरजोर कर रहे हैं ये बल्लेबाज जो कि इनैट नंबर 8 आया था और शानदार 3 छक्के 1 चौका उसमें शामिल है। स्कोर आया है 56 रनों पर और इस ओवर की 2 गेंदें अब विशेष है। चिंताओं के ढग यहाँ पर वातावरण में, जिस तरह से दक्षिण रायगढ़ में कल बारिश हुई शाम के वक्त, वैसी आज पहले सत्र में भी बारिश की बल्लेबाजी में ओमकार पाटिल ने और अब वैष्णव भोईर उसी अंदाज से ताबड़तोड़ अंदाज में खेल रहे, ऑन साइड ऑफ साइड हर जगह पर खेल रहे हैं और गेंदबाज के मन में कहीं ना कहीं एक आशंका प्राप्त करते हुए गेंदबाजी मार्ग पर सार्थक सत्यम म्हात्रे। फिर से फुल टॉस, अच्छा टाइमिंग नहीं, गेंद डीप में जाती हुई मिड विकेट के फील्डर गेंद के नीचे, काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, लेकिन अंपायर्स का इशारा आना शेष है कि कौन सा खिलाड़ी आउट हुआ है। एक तो खिलाड़ी जरूर रनआउट हुआ है, लेकिन ये जरूर चाहेंगे सभी खिलाड़ी जो रनआउट न हो। और यहां पर अंपायर संतोष जी चौधरी, इन्होंने तीसरे अंपायर की मांग की है। सत्तावन रन बने हैं स्कोर बोर्ड पर। इस स्ट्रोक पर दूसरा रन लेते हुए आउट हुए हैं बल्लेबाज। स्ट्राइक को कौन सा बल्लेबाज आउट हुआ ये दुविधा है अंपायर के मन में। स्टैटिस्टिशियन है हमारे यहाँ पर 24 लाइव इवेंट्स के अरुण जी कड़ो भी हमारे साथ है, उमेश जी भोई, रोशन पाटिल द वॉइस ऑफ तारा और द वॉइस ऑफ रायगढ़ जिन्हें कहा जाता है आदरणीय प्रवीण सर और एडवोकेट हमारे अभिषेक दादा पाटिल।
डिसीजन पेंडिंग है। सभी दर्शक यहाँ पर उस डिसीजन का इंतजार कर रहे हैं कि कौन सा बल्लेबाज आउट होगा। सार्थक 11 के लिए ये धकधक सी घडिया है, क्योंकि टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, यही गाना उनके मन में चलता कि कौन सा बल्लेबाज आउट हुआ है। रायगढ़ प्रीमियर लीग पूल सी के मुकाबले आप देख रहे हैं। पहला मुकाबला जीता ओमकार पाटिल फेम टीम, यहां पर जासई शिरडो ने। पंचांचा तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय, वैष्णव भोईर बाद आहे। वैष्णव भोईर जरूर आउट हुए, लेकिन उन्होंने अपना काम तो किया है। जिस तरह से सलमान शाहरुख के पिक्चर में कभी कभी वरुण धवन भी भाव खाकर चले जाते हैं, वैसे जीवित मात्रे की इस बड़ी टीम में आज अपना काम करके गए हैं वैष्णव भोईर, जिन्होंने 3 शानदार छक्के जड़े, 1 चौका उसमें शामिल था। कुल मिलाकर 24 रन उन्होंने जोड़े। 57 रनों पर यहाँ पर 25 रनों की एक नायाब और बेशकीमती पारी खेली। 57 रनों पर एक और विकेट गिरता हुआ सार्थक स्पोर्ट्स को पर। तालियों की गूंज होती है और ऐसा कहा जाता है कि मेहनत बिना चमत्कार नहीं है। सुबह तो पानी से कोई भी नहाता है, पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, लेकिन वैष्णव भोईर जैसे जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं। 10वें नंबर पर जीवन शिंदे। फुल टॉस, लेकिन बिल्कुल फायदा नहीं उठा पाए। जड़ में गेंदबाजी और सिंगल के साथ इस पहले इनिंग का खेल समाप्त होता हुआ 58 रन हमें बताते हुए उमेश जी भोईर की कुल मिलाकर 58 रन बने हैं। 8 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए सार्थक स्पोर्ट्स कोपर ने। जिस तरह से शुरुआत हुई थी गेंदबाजी करने वाले बंटिया 11 ओले टीम के, लेकिन अंत में एक जुझारू पारी खेली यहाँ पर वैष्णव भोईर ने और 58 रनों का एक सम्मानजनक टोटल यहाँ पर 6 ओवर के समाप्ति के बाद बना लिया है सार्थक स्पोर्ट्स कोपर ने। अब 59 रनों का पीछा करने के लिए बंटिया 11 ओले टीम आएगी, तब बंटिया 11 ओले टीम आएगी। तब तक रुकते हैं हमारे आदरणीय टीके माली सर इनके पास और डीजे मास्टर इनके पास। शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक, शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर। यहाँ पर एक विशेष सूचना है। MH46BK 5385 फॉर्च्यूनर है। MH46 5385 ये गाड़ी आपको ज़रा बाहर करनी है, निकालनी, क्योंकि पार्किंग के मशवरे यहाँ पर आ चुके हैं। MH46AU 8805 क्रिएटा है। ये दोनों ही गाड़ियाँ यहाँ पर हमारे यहाँ पर पार्किंग जोन में नहीं लगाई गई है। हम इन दोनों ही गाड़ियों के मालक से विशेष अनुरोध करेंगे कि वो अपनी अपनी गाड़ियाँ हटाएं। हा नक्कीच निलेश नाईक पालीवरून खास आज समालोचनासाठी आलेले आहेत आणि ज्यांनी मिरवणुकीमध्ये भव्य मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली अश्वावर आरूढ झालेले ते रोशन पाटील समालोचन करतायत। प्रवीण दुगाडे तर इथे तळ ठोकूनच बसलेले आहेत आणि आज ॲडव्होकेट अभिषेक पाटील हे समालोचनासाठी आलेले आहेत आणि पाहुण्यांची मांदियाळी या संपूर्ण लीगला भेट देण्यासाठी आलेली आहे। त्या सर्व पाहुणे मंडळींचा आपण सन्मान आणि सत्कार इथे करतोय। मी कर्जत तालुका उद्योजक आदरणीय दत्ता दळवी साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपला मान सन्मान इथे रायगड प्रीमियर लीगचा स्वीकारावा। आदरणीय मंगेशजी वाकडीकर यांचे साथी अचानक मित्रमंडळाचे सदस्य सुशांत वेदक आणि महेश भोपी यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा। कर्जत तालुक्यामध्ये अगदी कमी वेळामध्ये उत्तुंग भरारी घेणारं व्यक्तिमत्व आणि अगदी तेजपुंज असा त्यांचा चेहरा आहे। क्रिकेटला नेहमी त्यांचं सहकार्य असतं आणि क्रिकेटवर त्यांचं अतोनात असं प्रेम आहे। ते आदरणीय दत्ता दळवी कर्जत तालुका उद्योजक यांचा मान सन्मान इथे केला जातोय। त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या या छोट्याशा स्वागताचा स्वीकार करावा। आदरणीय प्रमोद जाधव यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं। प्रमोद दळवी नंतर प्रमोद जाधव, दत्ता दळवी नंतर प्रमोद जाधव, अगदी हँडसम व्यक्तिमत्व आहे। कर्जत
तालुक्यातील नामवंत सर्व प्रॉपर कर्जतमधले आदरणीय प्रमोद जाधव, संदेश कराळे कर्जत युवा मोर्चा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमचं छोटंसं स्वागत स्वीकारण्यासाठी इथे यावं. स्वागत करूया सकळ जनांचे, जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभदिनी या शुभ समयाला उपस्थित सर्व पाहुण्यांचे कर्जत युवा मोर्चा सरचिटणीस संदेश कराळे, शिरडोनचे संगीतकार आदरणीय देविदास पाटील यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत आणि मान सन्मान स्वीकारावा. खरं तर मंगेशजी वाकडीकर शिरडोन म्हणजे कलाकारांची भूमी आहे. आपले दिलीप भोपी हेही अतिशय उत्तम असे कलाकार आहेत, गायक आहेत. आपले मंगेश वाकडीकर यांचे बंधू मला असं वाटतं भास्कर वाकडीकर हे सुद्धा बऱ्याचशा टी व्ही चॅनल्समध्ये त्यांनी काम केलेले, टी व्ही सिरियल्समध्ये काम केलेलं आहे आणि शिक्षणाचं शिक्षणदान ते गेली कित्येक वर्ष करतायत. वेगवेगळ्या ऑर्केस्ट्राजमध्ये निवेदन करतायत. तर देविदास पाटील संगीतकार यांना मनापासून यांचं आम्ही स्वागत करतो. वाशिवलीचे संदीप शिंदे, संजय गायकवाड, माजी सरपंच ओळे ग्रामपंचायत यांना मी विनंती करतो की त्यांनी यावं आणि आपला मानसन्मान स्वीकारावा. वाशिवलीचे संदीप शिंदे यांचा सन्मान आणि सत्कार आमचे वेदक आणि महेश भोपी हे करतायत. आदरणीय माजी सरपंच संजय शेठ गायकवाड यांना विनंती आहे की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी यावं. बॉडी बिल्डर, अगदी आपल्या व्यायामानं कसरतीनं मजबूत अशी शरीरयष्टी कमावलेले आमचे माजी सरपंच आणि आदरणीय राकेश दादा गायकवाड यांचे बंधू संजय शेठ गायकवाड, रुपेश पोपेटा, तुषार पवार यांच्या शुभ हस्ते सन्मान होणार आहे तो रुपेश पोपेटा रणजीपट्टू आहे. खरं तर सोमटण्याचा हा खेळाडू आणि सोमटणे गावाचं नाव मोठ्या उंचीवर ज्या खेळाडूंना नेलेलं आहे. लेदर आणि टेनिस दोन्ही क्रिकेट अतिशय उत्तम असा खेळणारा रुपेश पोपेटा रणजीपट्टू याचा सन्मान आज इथे केला जातोय. कोंबडभुजेचे आमचे 40+ रायगडचे सदस्य आत्माराम कोळी यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमचा मानसन्मान स्वीकारावा. 40+ हल्ली खूप फॉर्ममध्ये आहे आणि 10 तारखेला 40+चं ऑक्शन आहे. मंगेशजी वाकडीकर स्वतः त्यांचा मानसन्मान करतायत आणि राणावत साहेब बघा फोटो काढायला आले कारण त्यांचे ते स्नेही आहेत. 40+ ज्यांनी कोंबडभुजे परिसरामध्ये उल्वे नोडमध्ये ज्यांनी गाजवलेलं आहे ते आदरणीय आत्माराम कोळी. 40+ रायगडचा ऑक्शन सोहळा 10 तारखेला छाया रिसॉर्टला होणार आहे आणि आज आत्माराम कोळी इथे पाहुणे म्हणून आले. मंगेश वाकडीकर साहेब हे त्यांचा सन्मान त्यांनी केलेला आहे. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आपण वळतोय तो समालोचन कक्षाकडे. त्या अगोदर एक छोटासा सत्कार. अनंता वाकडीकर, पिटिशन रायटर कोर्टामध्ये, अनंता वाकडीकर यांना विनंती आहे की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं. जेव्हा जेव्हा आपण कोर्टामध्ये जातो तेव्हा तेव्हा पहिलं दर्शन यांचं होतं आणि आपलं गाववाला कोण आला की लगेच त्यांचं काम करणारे राकेश गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालं. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. यहाँ पर एक Thank you. विशेष सूचना आई है. भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका के युवा मोर्चा के सरचिटनीस आदरणीय संदेश भाई कराले इनकी ओर से अगर पहली गेंद पर छक्का लगता है तो 1000 रुपए का कैश प्राइज उद्योजक संदेश जी कराले इनके माध्यम से. ओव्हर टू रोशन सर. पहिल्याच बॉलसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. मी मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. वैष्णव वेगवान गोलंदाज, ओव्हर द विकेट हा ट्रॅकर बॉल इथे तुम्ही पाहताय गल्लीच्या दिशेने खेळून काढला आणि खऱ्या अर्थानं पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला आहे वैष्णवनं. चांगली बॅटिंग केली. 25 धावांचं योगदान मधल्या फळीमध्ये येऊन मात्र एक उपयुक्त खेळी साकारली आणि एक चांगलं टार्गेट उभारण्यामध्ये यश आलं. पहिल्या इनिंगमध्ये सार्थक केले पण कोपर संघ आणि त्या टार्गेटला आता डिपेंड करायचं आहे. दत्ता दळवी साहेब खऱ्या अर्थानं उद्योजक आहेत. मी त्यांचं देखील इथे कौतुक करेल. भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका सरचिटणीस युवा मोर्चा संदेशजी कराळे उद्योजक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलं होतं 1000 रुपयाचं. त्याचं पण हा रोशन भाजपा गाव अध्यक्ष जासई सुनील घरत यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं.
आणि त्यानंतर मात्र अर्षद पेंडारीच्या बॅटमधून हा एक क्लासिक शॉट लॉंग ऑफच्या दिशेने झालं. वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, हा चौकार. म्हणजे हा उभा महाराष्ट्र, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा. खरं तर आमचे डीजे ऑपरेटर आपण तुम्ही पाहताय, रायगड टेनिस क्रिकेटमधल्या सर्व स्पर्धांमध्ये आपण ज्यांच्या सुमधुर संगीतानं मंत्रमुग्ध होतो असे आमचे डीजे ऑपरेटर सँडी मॅडी, SDC सूरज असेल, त्यानंतर आमचे मित्र नितीन, त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आज मात्र आपण इथं ऐकतोय. तर चौकाराला 4 धावा मिळाल्या, त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या बंट्या 11 ओळे टीमला. सन्माननीय रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या अध्यक्ष आदरणीय राकेशभाई गायकवाड यांचं देखील इथे शुभागमन झालं. मी त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर पनवेल नगरीचे आदरणीय अतिशय थोरात यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. वैष्णव कमबॅक करेल का या बॉलमध्ये हे देखील पाहावं लागेल. कव्हरचा क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय, डीपमध्ये तैनात केला, त्यानंतर मात्र ऑन साईडमध्ये मिडऑनमध्ये बॉल चाललाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय आणि एक सिंगल मात्र पूर्ण केली आहे दोन्ही खेळाडूंनी. सूरज पाटील आणि तुम्ही पाहताय बंटी पेंडारी हे 2 खेळाडू. एका बाजूनं मात्र भरपूर अनुभवी आणि परिपक्व असा बंटी पेंडारी खोपोलीचा हा खेळाडू, त्यानंतर मात्र दुसऱ्या बाजूनं मात्र कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये मात्र स्वतःला सिद्ध करणारा सूरज पाटील, मॅन फ्रॉम वाघिलवाडा. खऱ्या अर्थानं अभिमान आहे या खेळाडूवरती सर्व वाघिलवाडा ग्रामस्थांचा आणि त्या परिसराचा. एक दर्जेदार शांत संयमी स्वभाव असणारा हा खेळाडू स्टार्टिंग एंडला सज्ज झालाय. ओव्हर द विकेट वैष्णव तयार. हाफ ट्रॅकर बॉल, थोडीशी गती कमी केली, त्यानंतर मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, 4 धाब्यासाठी हा कणकणीत चौकार. मध्ये जर आपण पाहिला थोडीशी डळमळीत सुरुवात झाली होती सार्थक स्पोर्ट्स कोपर संघाची, परंतु मधल्या फळीमध्ये मात्र मिडल ऑर्डरला खूप चांगली बॅटिंग केली होती वैष्णवनं आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना मात्र आता संघनायक सूरज पाटील त्याच्या बॅटमधून हा चौकार आला. दोन्ही फलंदाजांना चौकाराच्या साह्यानं आपलं अकाउंट ओपन केलंय. ओव्हर द विकेट, बॉल तयार वैष्णव. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. वेगावरती स्वार होणारा खऱ्या अर्थानं नावा एक्सप्रेस वैष्णवच्या माध्यमातून अजून एक डॉट चेंडू फेकला गेला. थोडासा दबाव, प्रेशर वाढला जाईल. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता या इनिंगमध्ये जेवढे जास्त चेंडू डॉट फेकता येतील गोलंदाजांना तेवढा प्रेशर क्रिएट होईल फलंदाजांवरती. कारण 59 धावा 6 षटकामध्ये करायचे, जवळजवळ 9.5 ते 10चा आस्किंग रन रेट आहे. त्यामुळे डॉट चेंडू खूप महत्त्वाचे असतील या इनिंगमध्ये सार्थक 11 कोपर टीमसाठी. चांगली फलंदाजी, ओपनर्स तुम्ही पाहताय दोन्ही अतिशय आक्रमक. वैष्णवचा पुढचा चेंडू तुम्ही पाहताय एकदम आडव्या बॅटने खेळून काढला. या ठिकाणी तुम्ही पाहताय थोडासा वेगळा फटका घेण्याचा प्रयत्न, पण मिड ऑफमध्ये तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण. शेवटचा बॉल देखील डॉट फेकलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहताय या ठिकाणी बंट्या 11 ओले टीमची धावसंख्या लागली धाव फलकावरती बिनबाद 9 धावा. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. खऱ्या अर्थाने या प्रीमियर लीगचे ते अध्यक्ष आहेत आणि खास करून केलवना जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचे देखील ते अध्यक्ष आहेत आणि माजी उपसरपंच. आणि त्यानंतर मात्र अतिशय चांगलं असं हे व्यक्तिमत्व, सर्व गुण संपन्न असं हे व्यक्तिमत्व म्हणजे मंगेशजी वाकडीकर. वेल एज्युकेटेड आणि त्यानंतर मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये यांची देखील भरीव कामगिरी राहिली आहे गावासाठी आणि या समाजासाठी. खऱ्यातनं झटणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे मंगेशजी वाकडीकर. त्यांचं मी खऱ्यातनं पुन्हा एकदा कौतुक करीन, त्यांच्या संकल्पनेतून साकारणारी ही भव्य दिवस स्पर्धा. तर सेकंड ओव्हर यावेळेस मात्र बॉलिंग मार्कमध्ये नवीन गोलंदाज तयार होतोय. कर्नाला फोर्ट एंड कडून तुम्ही पाहताय गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार संदेश ठाकूर, मॅन फ्रॉम केगाव, उरण केगावचा हा खेळाडू आहे संदेश ठाकूर. यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये तयार. समोर मात्र तुम्ही पाहताय बंटी पेंडारी. ओव्हर द विकेट, बंटीसाठी हा बॉल इनसाइड आउट. यावेळेस मात्र क्लासिक शॉट, कॉपीबुक स्टाईल फटका. बॉल चालाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, 4 धाब्यासाठी हा चौकार.
शिरढोण गाव सारा हाय साथीला आयोजक मंगेश वाकडीकर राकेश गायकवाडची साथ घेऊन आयोजन करताना लई सुंदर. थँक्यू. येस, राकेश भाई गायकवाड यांचं खऱ्या अर्थानं मी विशेष कौतुक करेन. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांचे देखील प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेला, चांगला हातभार या स्पर्धेला देखील लाभलाय. चांगले खंबे पाठीराखे म्हणून आम्ही त्यांना संबोधतोय. यावेळेस देखील फक्त दिशा दिली आहे, सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये चाललाय. कारण तुम्ही पाहताय जेवढं मोठं टार्गेट आहे त्या आस्किंग रन रेटनुसार जर तुम्ही खेळ केली, या खऱ्या अर्थाने इनिंगमध्ये प्रत्येक षटकामध्ये जर एखादा मोठा फटका आला त्यानंतर सिंगल डबलकडे देखील प्राधान्य दिलं तरी हा संघ सहजगत्या आपल्या खऱ्या अर्थाने विजयी धावसंख्येकडे पोहोचू शकतो. परंतु एका बाजूनं विकेट खूप महत्त्वाचा आहे. या क्षणाला पार्टनरशिपला ब्रेक लावणं गरजेचं आहे. कारण मागच्या आपण पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकामध्ये जवळजवळ 3 फलंदाज बाजवले 15 या धावसंख्येवरती. त्यामुळे इथून जर का एका दुसरा विकेट घेण्यामध्ये संदेश ठाकूरला यश मिळालं तर थोडासा दबाव वाढेल फलंदाजी करणाऱ्या या ठिकाणी बंट्या 11 ओल्ड टीमवरती. ओव्हर द विकेट सूरज तयार. स्ट्रायकिंग एंडला हाफ ट्रॅकर बॉल, शॉट आर्म पुल केलाय, ट्रेडमार्क शॉट सूरजच्या बॅटमध्ये होतोय हा षटकार. मध्ये जर पाहिला तर रोहित शर्मा, ज्याला रोहित शर्माच्या बॅटमधून आपण हे फटके नेहमी पाहिले, त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे, तसा या खेळाडूचा हा फेवरेट स्ट्रोक राहिला आहे. अनेक मैदानामध्ये त्याने मात्र पुलचे चांगले फटके लगावलेत. मैदानाच्या चौफेर फटके बाजी करणारा हा सूरज पाटील मैदानामध्ये खूप चांगले संघनायकाची भूमिका साकारतोय. 4 धावा मिळाल्या या चेंडू, षटकार मिळाला या बॉलमध्ये आणि त्यानंतर मात्र 20 धावसंख्या आपण पाहतोय स्कोअर कार्डमध्ये. नवीन चेंडूची मागणी केली गेली आहे. खूप चांगली मॅच कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिला, खरं तर राऊंड रॉबिन मेथडनुसार विश्वजितचा संघ म्हणजे वीर मराठा जोहे संघानं जवळजवळ 4 सामने खेळला, ज्यामध्ये एका बाजूने योगेश पेनकरच्या संघानं सलग 2 सामने जिंकले आणि शेवटच्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि या शेवटच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने विश्वजितच्या संघानं दमदार खेळी केली होती. 112 धावा केल्या, ज्यामध्ये रमेश पवार जो वाकडीचा फलंदाज त्याने अर्धशतक झळकावलं. आणि तदनंतर मात्र योगेश पेनकरच्या संघाला मात्र थोडासा लाजीरवाने पराभवाला सामोरं जावं लागलं. 19 धावसंख्येवरती तो संघ काल संध्याकाळच्या सत्रामध्ये ऑल आऊट देखील झाला होता. हे कालचं सत्र राहिलं. आणि पहिल्या दिवशी अक्षय पवार जो लकी कप्तान, गतवर्षीच्या हंगामामध्ये देखील त्या संघनायकानं खूप चांगली कामगिरी केली आणि यावर्षी देखील अक्षय पवारनं सुपर 8मध्ये प्रवेश केला. परंतु आज कोणता संघ सुपर 8मध्ये पोहोचणार हे देखील पाहावं लागेल. यावेळेस देखील तुम्ही पाहता थोडासा पुढे टाकलेला बॉल, मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू, 20 धावा आहे धावफलकावरती, 59 धावांचा पाठलाग करायचा. अजूनही आपण जर पाहिला या ठिकाणी धावा करायच्या 49 येणाऱ्या काही बॉलमध्ये, त्या म्हणजे बंट्या 11 ओवळे टीमला. यावेळेस देखील खूप चांगला स्ट्रोक होता, परंतु शॉर्ट पॉईंटमध्ये तुम्ही पाहता त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं. जर का डायरेक्ट हिट झाला असतं तर एक वेगळं चित्र तुम्हाला इथे कदाचित पाहायला मिळालं असतं. परंतु इथे एक सिंगल रन पूर्ण केली दोन्ही खेळाडूंनी. स्ट्राईक रोटेट केली आहे. सूरज पाटील आता नंतर स्ट्रायकिंग एंडवरती येईल, तो म्हणजे बंटी पेंडारी हा खेळाडू. एका धाब्याने संघ पुढे चालला. धावसंख्येत थोडीशी वाढ झाली आहे. धावसंख्या लागली धावफलकावरती बिनबाद 21 धावा. चांगलं षटक या ठिकाणी हातलायची गरज होती आणि कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. थोडंसं एक इकॉनॉमिकल षटकाची गरज होती. सार्थक केली पण कोपर संघाला बॉल हवेमध्ये बराच काल. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. त्या ठिकाणी निहाल नाईक या खेळाडूनं हा झेल पकडला. टाकी गावचा हा खेळाडू निहाल नाईकनं हा झेल पकडला आणि पहिला धक्का बसला बंट्या 11 ओवळे टीमला बंटी पेंडारीच्या स्वरूपात. जयेश डांगरकर जो उसारलेचा खेळाडू त्याने तो झेल पकडला मिड ऑफमध्ये. आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालला. यावेळेस हर्षल ठाकूर केगावचा हा आणखीन एक विस्फोटक असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. हर्षल ठाकूर भरपूर मोठी अपेक्षा. गतवर्षी आपण पाहिला गावदेवी गावठाण संघातून हा खेळाडू खेळला, परंतु यावर्षी मात्र बंट्या 11 ओळे संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करावं लागेल या खेळाडूला.
पहिला धक्का बसला, इथून मात्र थोडंसं डॉमिनेट करावं लागेल. आता बंटा इलेव्हन ओवले संघाच्या फलंदाजांना चांगली गोलंदाजी करून खऱ्या अर्थानं सार्थक इलेव्हन कोपर संघाच्या गोलंदाजांनी जर का इथून त्यांना कमबॅक करायचं असेल तर मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बंटा इलेव्हन ओले टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे 21. अजून आपण जर पाहिलं या मॅचमध्ये येणाऱ्या 24 बॉलमध्ये धावा करायच्या त्या म्हणजे 38. यावेळेस खऱ्या अर्थानं वैष्णव भोईरचं हे तिसरं षटक भरपूर निर्णायक असेल. बंटा इलेव्हन ओवळे टीमचे मॅनेजर या ठिकाणी संदीपदादा म्हात्रे खऱ्या अर्थानं ओवळे संघ जिथे जिथे असेल तिथे त्यांची उपस्थिती आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तर वैष्णव आपल्या बॉलिंग मार्कमध्ये सज्ज. वैष्णव भोईरची जर तुम्ही बॉडी लँग्वेज पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीची त्याची बॉडी लँग्वेज आहे. जास्त उंची असणारा हा खेळाडू शोल्डरचा पूर्णपणे वापर करतो आणि अतिरिक्त बाउन्स असणारे चेंडू देखील फेकतो आणि वारंवार त्यांनी अनेकदा फलंदाजांना डॉमिनेट केलं. या मॅचमध्ये देखील तशीच गोलंदाजी करणं आता गरजेचं आहे. विकेट खूप महत्त्वाच्या आहेत. एका बाजूला संघनायक सूरज पाटील स्ट्रायकिंग एंडला तर स्ट्रायकिंग एंडला असेल हर्षल ठाकूर. ओव्हर द विकेट वैष्णव तयार. हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे. तुम्ही पाहता शॉर्टक्सच्या कव्हरमध्ये हा बॉल आलाय. एक सिंगल आली हर्षलच्या बॅटमधून. सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. संघ पुढे चाललाय. बंटा इलेव्हन ओले टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे 1 गडी बाद 22 धावा. 23 चेंडू आणि आता 37 धावेची गरज. आपण पाहतोय 6 षटकांचे हे सामने. रायगड प्रीमियर लीगमध्ये जवळजवळ 32 संघांना इथे प्राधान्य मिळालं आणि प्रत्येक दिवसामध्ये 4 संघ खेळतील. त्यातून एक संघ सुपर 8साठी क्वालिफाय होतोय आणि आज देखील एक संघ इथे सुपर 8मध्ये क्वालिफाय होईल. यावेळेस देखील तुम्ही पाहता थोडासा गती परिवर्तन केला होता. फ्लायटेड बॉल फेकला होता आणि त्यानंतर मात्र खूप चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील झालं डीप मिड विकेटमध्ये आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. फटका खूप चांगला होता पण तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता डीप मिड विकेटमध्ये पाहायला मिळालं. 2 धावा आल्या त्या म्हणजे बंटा इलेव्हन ओवले टीमसाठी. 2 धावेने संघ पुढे चाललाय. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या आहे धावफलकावरती 1 गडी बाद 24 धावा. मागच्या सामन्यामध्ये ओमकार पाटीलनं खूप चांगली इनिंग साकारली संघनायक म्हणून आणि तशी एक उपयुक्त इनिंग मात्र साकारावी लागेल सूरज पाटील या संघनायकाला. तिसरं षटक तुम्ही पाहता या ठिकाणी वैष्णव भोईरचं खूप निर्णायक असेल. यावेळेस देखील लोअर फुल टॉस बॉल यावेळेस लॉफ्ट केला ऑन साईडमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तुम्ही पाहता वाईडेस्ट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल केला होता आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं आणि अजून एक सिंगल आली आहे या बॉलवरती ती म्हणजे बंटा इलेव्हन ओले टीमसाठी. खास करून या मॅचमध्ये अष्टपैलू भूमिका साकारतो वैष्णव भोईर कारण त्याने मॅच बॅटिंग करत असताना 25 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर ही 2 निर्णायक षटकं आपण पाहतोय वैष्णवची. खूप महत्त्वपूर्ण असतील ही षटकं. आतापर्यंत जर आपण पाहिलात खूप या ठिकाणी रक्षात्मक पावित्र्य वापरलाय दोन्ही फलंदाजांनी. सावधरित्या मात्र फक्त इनिंगला पुढे घेऊन चाललेत कारण त्यांना माहिती आहे धावसंख्या कमी आहे. इथे विकेटला खूप महत्त्व दिलं जाईल. हाफ ट्रॅकर बॉल पुल करायचा होता. गती होती बॉलमध्ये त्यामुळे मात्र अजून एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये वैष्णवला यश मिळालं. हे डॉट चेंडू मात्र जास्तीत जास्त फेकावे लागतील खऱ्या अर्थाने इनिंगमध्ये. त्या म्हणजे गोलंदाजांना प्रेशर क्रिएट करावं लागेल. जेव्हा लो स्कोरिंग मॅच असते तेव्हा विकेट आणि डॉट बॉल हे खऱ्या अर्थानं सूत्र खूप महत्त्वाचं असतं कारण तुम्ही जेवढे जास्त डॉट बॉल फेकाल किंवा एखादा दुसरा विकेट घ्याल तेवढा प्रेशर हा खऱ्या अर्थानं फलंदाजांमध्ये वाढत जातो. तो प्रेशर क्रिएट करावा लागेल या ठिकाणी गोलंदाजांना. जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बंटा इलेव्हन ओळे विपक्ष सार्थक स्पोर्ट्स कोपर या 2 संघादरम्यान. ओव्हर द विकेट यावेळेस देखील पुल करायचा होता. ताकदीचा पुरेपूर वापर. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर केली आहे. हर्षल ठाकूरच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार षटकार. रायगडचं क्रिकेट खऱ्या तर रायगडच्या क्रिकेटचं स्टँडर्ड बनवणारी ही लीग स्पर्धा आणि आज आपण पाहतोय अनेक असे ही मोहरे मात्र या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील. गतवर्षी आपण पाहिला मुस्तकीम मुकादम हा खेळाडू मात्र आपल्या खरं रायगड संघाला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइड मध्ये. यावेळेस मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार. 6 धावेसाठी खणखणीत षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. Right.
मागचा सामना ज्या पद्धतीने झाला एकतर्फा तसाच हा सामना होतोय की काय ही मात्र चाहूल लागली आहे, कारण हे 2 षटकार सांगून गेलेत. कारण आता आपण जर पाहिला येणाऱ्या 18 बॉलमध्ये आता धावा करायच्या 22 या धावांचा पाठलाग कशा रीतीने करेल खऱ्या अर्थानं बॅटिंग करणारा बंटी इलेव्हन उवळे संघ. आणि एका बाजूनं हे मोठं आव्हान आहे ते खऱ्या अर्थानं सार्थक स्पोर्ट्स कोपर संघासमोर धावा रोखण्याचं. याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया, ऐकूया राष्ट्रीय भाषेमध्ये प्रभुत्व असणारे आमचे मित्र समालोचक निलेशजी नाईक सर. धन्यवाद रोशन सर. 59 रनों का पीछा किया, जिस तरह से 25 रनों की बेशकीमती पारी खेली, लेकिन कहीं ना कहीं जो आखिरी 2, 5वीं और 6ठी गेंद थी, एक गेंद उन्होंने शॉर्ट ऑन फेंकी जिसे हमारे आदरणीय अजय घरत सर कहते हैं कि छोटी गेंद खोटी गेंद, उस पर ताकत का इस्तेमाल किया, गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. लेकिन उसके बाद जो आखिरी ओवर गेंद फेंकी वो थोड़ी सी स्लोअर वन थी और यहाँ से आवाज़ आई थी अरे मार, और उस खिलाड़ी ने लगातार 2 शानदार छक्के जड़े. बल्लेबाजी करने वाले हर्षल ठाकुर ने पारी की पहली ओवर वैष्णव भोईर ने की, 9 रन खर्च किए, कोई सफलता उनके हाथ नहीं लगी. संदेश ठाकुर थोड़े से महंगे साबित हुए. P2 का ओवर उन्होंने फेंका, 12 रन उन्होंने खर्च किए, लेकिन तीसरी ओवर में वैष्णव भोईर की जो आखिरी की 2 गेंदें थी वो सार्थक स्पोर्ट्स कोपर के लिए एक बुरा सपना साबित हो सकती है. उन्होंने इस ओवर में 16 रन खर्च किए, 37 रन बने हैं, 37 रन और 22 रनों की जरूरत, 18 गेंदें 22 रन. आदरणीय अमोल शेठ सिरसाट अहमदनगर की वो बहुत ही बड़ी हस्ती है और अहमदनगर से उन्होंने आज स्पॉन्सरशिप की है, यानी कि खालापुर शिरसाट स्पोर्ट्स खालापुर के टीम ओनर आदरणीय शिरसाट साहब, इनका तालियों की जोरदार गड़गड़ाहट के साथ हम स्वागत करेंगे. इकू के वो ओनर है. महाराष्ट्र राज्य टेनिस प्रीमियर लीग जो कि अभी अभी अहमदनगर में होने वाली है, उन्हीं के वो ओनर है और उनका स्वागत करते हुए आदरणीय मंगेश दादा वाकड़ीकर, और उनका स्वागत किया है शानदार चौके के साथ. ये लगा RPL चौका और स्वागत किया है शिरसाट साहब का 4 रनों के साथ. क्रांतिवीर इस शानदार 4 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 41 रन. मात्र 18 रनों की जरूरत है. 17 गेंदों पर 1-2 जल्दी विकेट की जरूरत है सार्थक स्पोर्ट्स कोपर टीम को. ओवर पिच गेंद, ड्राइव करने का प्रयास, बाजू को खोलने का प्रयास, कारपेट को गुदगुदी करती हुई फंबलिंग वहां पर डीप मिड विकेट पर, लेकिन 1 ही रन. खराब थ्रो लेकिन अच्छी गैदरिंग. 1 रन हुआ और 1 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 42 रन. अच्छी बल्लेबाजी करते हुए हर्षल ठाकुर जो कि निजी 13 रनों पर खेल रहे हैं, और उनका साथ देते हुए सूरज पाटिल जिन्होंने 1 छक्का और 2 शानदार चौके जड़े हैं. वे अब नॉन स्ट्राइक एंड पर. बाएं हाथ से राउंड विकेट, अच्छी स्पिन यहां पर राहुल जोगड़िया की याद हमें ताजा होती हुई. बिंदी गेंद विकी पाटिल है गेंदबाजी पर. पारी की 4थी ओवर बहुत ही महत्वपूर्ण ओवर रहेगी. यहां पर 1-2 विकेट चटकाती हैं टीम सार्थक स्पोर्ट्स को पर तो वे वापसी कर सकते हैं. वापसी करना ये जानते हैं. वो स्टैंड्स देखिए जहां पर ओमकार पाटिल की टीम बैठी है. क्रांतिवीर मेघनाथ मात्रे यहां पर स्टैंड एंड डिलीवर स्ट्रेट की दिशा में सचिन तेंदुलकर के अंदाज में इस गेंद को सीधा भेज दिया. शारजा के इंटरनेशनल स्टेडियम की जैसा शानदार छक्का. मंगेश दादा वाकड़ीकर के जो बैनर है उसके बिल्कुल ऊपर शानदार RPL सिक्सर और अपने बाजू को खोलते हुए बल्लेबाज. अमोल दादा का भी बहुत स्वागत किया है, लेकिन तीसरा छक्का जड़ने के आड़ में यहां पर आउट होते हुए बल्लेबाज, लेकिन अपना काम जरूर किया है. तालियों की गड़गड़ाहट के साथ वो मैदान से बाहर होते हुए शानदार कैच, लेकिन मात्र 5 रनों की जरूरत. मंगेश दादाच आयोजन अलग, मंगेश दादाच आयोजन अलग. आता
रायगड प्रीमियर लीग आता आवाज घुमणार अंबादास शिरसाट साहब, इनका स्वागत दो शानदार छक्कों के साथ किया है। उनके साथ उनके तमाम चाहने वाले अहमदनगर से आए हैं और अहमदनगर यानी कि जो गन्ने की खेती के लिए बहुत ही मशहूर है, शुगर के बहुत बड़े वहाँ पर कारखाने होते हैं और अंबादास शिरसाट जो कि शिरसाट स्पोर्ट्स खालापुर के ओनर है, उनका 2 छक्कों के साथ स्वागत जरूर किया है। लेकिन सफलता मिलती हुई गेंदबाजी करने वाले विकी पाटिल को और हर्षल ठाकुर, जिन्होंने अपनी इस शानदार इनिंग में 4 शानदार छक्के जड़े और 25 रनों की एक बेशकीमती पारी खेली और वे आउट हुए। अब चौथे नंबर पर जाते हुए संगम राजे स्ट्राइक रेंज पर गेंदबाजी मार्ग पर तब्दीली। स्वयं कप्तान स्ट्राइक रेंज पर है सूरज पाटिल और उनका साथ देते हुए संगम राजे। गेंदबाजी पर परिवर्तन, जीवन शिंदे। 5 रनों को 12 गेंदों पर डिफेंड करना है, मुश्किल है। अच्छी गेंद, लेंथ डिलीवरी, ओवर पिच ड्राइव करने का प्रयास किया था। गेंद हालांकि बल्ले से टकराई है। अंपायर जी ने इशारा किया सिंगल आता हुआ फर्स्ट स्लिप से। अब मात्र 4 रनों की जरूरत, लेकिन अब अफसोस क्या करना जब चिड़िया चुग गई खेत। कमाल की बेशकीमती पारी, शॉर्ट पिच गेंदों का भरपूर इस्तेमाल किया गेंदबाजों ने और उसका भरपूर लाभ भी उठाया बल्लेबाजी करने वाली टीम बंटिया 11 ओले के बल्लेबाजों ने। अब स्ट्राइक रेंज पर संगम राजे, छोटे छोटे बच्चे आरपीएल का आस्वाद लेते हुए। दिवाली की छुट्टी वे मना रहे। अंपायर जी ने इशारा कर दिया है। अंपायर काफ़ी बढ़िया है, संतोष जी चौधरी और हेमंत जी कोहली। क्यूरेटर की भी तारीफ करनी होगी, चिंतामयी जी वैती साहब, इनके बढ़िया पिच बनाई है उन्होंने। अच्छी गेंद, लेंथ गेंद, आउटसाइड ऑफ स्टंप, वाइड का इशारा आता हुआ। अब यहां से ज्यादा दूर नहीं है मंजिल। यहां पर बंटिया 11 ओले टीम की जीत की कगार पर बिल्कुल खड़े हैं। वे जीत पर दस्तक दे रहे, लेकिन मस्तक पर दस्तक देने वाला एक हाथ शॉट संगम राजे लगाएंगे क्या? चका रहे हैं, मस्तक पर दस्तक नहीं, लेकिन बढ़िया गेंदबाजी बिंदी गेंद के साथ ओवर आगे प्रोग्रेस कर रहा है। दर्शक धीरे धीरे बढ़ रहे हैं। आज इस लीग का चौथा दिन है। सरकेल, कान्होजी एंग्रे स्टैंड, छत्रपति शिवाजी महाराज स्टैंड हम देख रहे हैं, स्टैंड फुल है। दिशा टप्पे पर नियंत्रण रखना होगा आपको। वाइड के साथ बार बार वही कोशिश कर रहे हैं कि एंगल क्रिएट करने की कोशिश कर रहे हैं गेंदबाजी करने वाले जीवन, लेकिन लगातार दूसरा वाइड इस ओवर का। अब ज्यादा मैदान में गर्मी नहीं, मात्र 52 रन और अब 2 रनों की जरूरत जीत के पास। ओ ये उखाड़ दिया डंडा, लहरा दिया डंडा, गिल्लियां बिखेर दी। अंत में भी लड़ रहे हैं कहीं ना कहीं गेंदबाजी करने वाली टीम। सार्थक स्पोर्ट्स कोपर को मिलती हुई है तीसरी सफलता। मंगेश दादाच आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाच आयोजन आलं ग। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड। रोहन मुंगाजी, विजय बालाजी और हर्षल ठाकुर, इन तीनों को 1,000 रुपए का नगद इनाम दिया जाएगा। बंटिया 11 ओले के सम्मानीय ओनर इन दोनों ही तरफ से। बंटिया 11 ओले के ओनर आदरणीय रुपेश दादा गायकवाड़ और राकेश जी गायकवाड़, इनके माध्यम से 1,000 रुपए का इनाम जरूर आया है। लेकिन तेजस म्हात्रे ये भी बहुत ही बढ़िया आयोजन करते हैं। आई थिंक किंजल ट्रॉफी के वे आयोजक हैं। इनायत नंबर 5 विजय बालाजी आए हैं, एक ऑलराउंडर खिलाड़ी, जायजा लेते हुए पिच का और फील्डिंग का भी। जीवन, अगली गेंद, अच्छी गेंद, स्लाइस किया था, लेग स्लिप को बीट करता हुआ ये शानदार विजय चौका। विजय बालाजी ने मोहर लगाई है विजय की और बंटिया 11 एक सहजता के साथ इस मुकाबले को जीतकर एक बहुत ही बढ़िया शुरुआत की। आज के पूल सी के दूसरे मुकाबले की एक आसान सी जीत बंटिया 11 ओले की। लेकिन हम तारीफ करना चाहेंगे सार्थक स्पोर्ट्स कोपर के खिलाड़ियों की भी, जिन्होंने अच्छा क्रिकेट खेला, टीम स्पिरिट के साथ खेला और एक शानदार जीत बंटिया 11 ओले टीम को। रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग।
धन्यवाद डीजे मास्टर। आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़के इनके 177वें जन्म जयंती के विशेष प्रीत्यर्थ अचानक मित्र मंडल शिरडोन आयोजित नीलेश जी, मैं आपको बीच में यहाँ पे रोक रहा हूँ कि मैं क्षमा चाहता हूँ आपसे। लाईनअपनं सगळे आत चाललेले आहेत बघा आणि स्ट्रॅटर्जी आत मैदानात आपण नेहमी पाहत असतो, मात्र मॅच संपल्यानंतर सगळ्या स्ट्रॅटर्जी संपतात, सगळ्या ज्या नीती आहेत, युद्ध नीती आहेत, चाणक्य नीती आहेत त्या संपतात आणि